आपल्या गुजीरवाण्या घराला, रिसॉर्टला, हॉटेलला, ऑफिसला राजस्थानी संगमरवरी कलाकुसर केलेल्या वस्तूंनी सजवा। या वस्तूंचा खजिना आता कणकवलीत उपलब्ध। आमच्याकडे मार्बल मंदिर, मूर्ती, मार्बल नेम प्लेट, तुळशी वृंदावन, घड्याळ, गणपती यासह थंड पाण्यासाठी माठ, छत्रपती शिवाजी महाराज देवदेवतांच्या मूर्त्या उपलब्ध। आजच संपर्क साधा। छत्रपती शिवाजी महाराज चौक, कणकवली आणि मुंबई गोवा हायवे, श्री गणेश मंदिर वागदे नजीक, वागदे। श्री स्वामी समर्थ उपासना धाम कलमठ कणकवली येथे मोठ्या उत्साहात भक्तिभावाने श्री गणेश, श्री स्वामी समर्थ परमपूज्य अण्णा महाराज वाई यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला। 2 दिवस चाललेल्या या सोहळ्याला राज्यभरातून विविध ठिकाणाहून असंख्य भाविक उपस्थित होते। कणकवली येथील कलमठ येथे श्री स्वामी समर्थ उपासना मठ आहे। या मठामध्ये परमपूज्य अण्णा महाराज यांच्या मूर्तीची स्थापना या ठिकाणी केली आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची या ठिकाणी स्थापना केली, शिवाय श्री गणेशांच्या मूर्तीची या ठिकाणी स्थापना केली आहे। गेली 2 दिवस चालणाऱ्या या सोहळ्याला विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचल या ठिकाणी पाहायला मिळाली। या ठिकाणी राज्यभरातून भाविक जे होते, स्वामी समर्थांचे भक्त जे होते, अण्णा महाराजांचे अनुयायी जे होते, ते या ठिकाणी डेरे दाखल झाले। परमपूज्य अण्णा महाराज हे वाई सातारा येथील आहेत आणि त्यांची ही दुसरी मूर्ती या मूर्ती स्थापना या ठिकाणी झालेली आहे। परमपूज्य अण्णा महाराजांनी जवळजवळ 54 मठांची या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 54 मठांची स्थापना केलेली आहे। त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे भक्तगण आहेत आणि ते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं अलौकिक कार्य आहे। परमपूज्य अण्णा महाराजांनी आध्यात्मिक क्षेत्रात अलौकिक कार्य केले आहे, त्यामुळे सर्वदूर आज मोठा भक्तगण त्यांचा आहे। कणकवली येथे अण्णा महाराजांचे शिष्य गणपत दत्ताराम मटकर यांनी आपले गुरु परमपूज्य अण्णा महाराजांची कणकवली येथे मूर्ती स्थापनेचा संकल्प केला होता। तो आज पूर्णत्वास आल्यामुळे आनंद व्यक्त केला। हा सोहळा हे एक माझं स्वप्न होतं। गेली 18 ते 19 वर्ष अण्णांच्या स्मृतीनेच आम्ही काम करतो, परंतु पहिलंच मला जर स्वप्न कुठलं पडलं असेल तर गुरु ज्याने आम्हाला मार्ग दाखवला स्वामींपर्यंत न्यायचा, म्हणून ती त्या ठिकाणी मी पहिली प्रतिष्ठापना केली अण्णांची फोटोची। माझ्याकडे फोटो पण अवेलेबल नव्हता, एवढासा एक फोटो मिळाला। त्या फोटोवर एनलार्ज करून मी तो फोटो बसवला, शालीनताईंचा नंतर मागवला आणि पहिला गुरूंचा दरबार, नंतर सद्गुरूंचा दरबार अशी एक संकल्पना राबवली आणि तिथेच पहिली स्थापना मी केली। तेव्हापासूनच माझ्या डोक्यात होतं की मूर्ती प्रतिष्ठापना आपल्या गुरुची आपल्याकडे व्हावी, पण आज तो योग आला। या आमच्या सगळ्या भक्तगणांनी, अण्णांचे सगळे आणि कुटुंबीय या लोकांनी सगळ्यांनी साथ देऊन उशिरा का होईना आज संकल्प पुरा झाल्याचं समाधान मिळतंय। अजून गुरूंचे आशीर्वाद मिळाले तर दुसऱ्या गोष्टी सगळ्या त्या ऑटोमॅटिक घडत जातात, याचा अनुभव पण मला या कॅपेला आलेला आहे। 11 व 12 एप्रिल 2 दिवस परमपूज्य अण्णा महाराज यांचे चिरंजीव पद्माकर कुलकर्णी व श्रीकांत कुलकर्णी गोवा मापसा येथील निलेश सुभेदार यांच्या प्रमुख उपस्थितीत मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा पार पडला। सलग 2 दिवस शास्त्रोक्त मंत्रोच्चारामध्ये विविध धार्मिक विधी करण्यात आल्या।
गंध ब्रह्म विष्णु हे स्वाहा वासुदेव जगन्नाथ सदा संकर्षण विभो वरुण पवन शिवदना दक्षस्ता स्वाहा ब्रह्मणा सहिता या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. श्री स्वामी समर्थ माझे वडील श्री अण्णांच्या मूर्ती स्थापनेच्या निमित्तानं इथे येण्याचा योग झाला. इथलं एकंदर मंदिराचा भव्य कार्यक्रम आणि मंदिर बघून फार समाधान वाटलं. अशीच उत्तरोत्तर प्रगती या मंदिराची व्हावी याची इच्छा आहे. इथले लोक आपल्या स्वतःच्या खर्चाने आणि स्वतःच्या इच्छेने इथे येतात आणि कार्य करतात. हे बघून फार आनंद वाटला. अशीच उत्तरोत्तर प्रगती या मंदिराची इच्छा आहे. अण्णा नेहमी पंढरपूरहून गोव्याला जाताना कणकवलीला थांबायचे. गोव्याचे कामत यांच्या ओळखीने ते इथं कणकवलीला ते यायचे. हे येत असताना त्यांना इथं वाटलं की इथं आपली समर्थांची गादी व्हावी. त्या निमित्ताने त्यांनी प्रयत्न केले आणि ते आता याचं यशस्वी यशस्वी दिसत आहे. आता कणकवलीमध्ये बरेच शिष्यगण गोळा झालेले आहेत. याचा पाहून फार आनंद वाटतो आणि अण्णांनी जे मनात ठरवलं होतं त्याचं मूर्त स्वरूप आपल्याला दिसत आहे. स्वामींची मूर्ती आणि अण्णांची मूर्ती पाहून फार धन्यवाद. त्या कलमट गावडेवाडी हे उपासना धाम हे सुरू झालेलं आहे. हे त्याचं मूळ शिवडावला आहे असं मी म्हणतो. त्याचं कारण की ह्या मठाची मुहूर्तमेढ किंवा जे बीज अण्णा महाराज कुलकर्णी वाईकर यांनी इथे गणपतराव मटकर, विजय सावंत अन्य कणकवलीचे जे राजू सावंत वगैरे मंडळी होती यांच्या सहाय्याने आपल्या शिष्य परिवारातर्फे या स्थानाची निर्मिती केली. त्याच्यानंतर अण्णा महाराज यांचं देहावसान झालं. 4-5 वर्ष हा चबुतरा तसंच होता. परंतु गणपत मटकर हे शिवडावला आले आणि ते म्हणाले बाळासाहेब हे असं आहे. तेव्हा आमच्या शिवडावला स्वामी समर्थांच्या पादुका आहेत आणि तिथे मी स्वतः नारळ ठेवून गाराणं घातलं आणि हे जे स्थान आहे ते उत्तमपणे चालावं आणि व्यवस्थित लोकांना स्वामींच्या कार्याची प्रचिती यावी याच्यासाठी आम्ही गाराणा घातला आणि त्याप्रमाणे तो नारळ इथे आणून त्यांनी इथे प्रसाद केला आणि त्या दिवसापासून या स्थानाची भरभराट झाली. आज 20वं वर्ष आहे. या स्थानामध्ये अनेक इथे जे गणपतराव मटकर, त्यांचे संदीप सावंत आणि जी मंडळी आहेत किंवा त्यांचे इथले भक्त मंडळी आहेत ते फार कौशल्याने हे स्थान सांभाळतात. इथे उपासना दर गुरुवारची आरती वगैरे होते, महाप्रसाद असतो. पण लोकांनी सगळ्यापेक्षा उपासना करणं हे फार महत्वाचं आहे. कारण उपासना जेव्हा आपली बरोबर होते तेव्हा सर्व गोष्टीला बळकटी मिळते आणि तसं झालं तर हे स्थान फार मोठ्या प्रमाणावर होईल असं मी म्हणतो. शिवडावला जसं आमच्या स्वामी समर्थ मठ आहे हे या स्थानाचं मूळ मी म्हणतो. म्हणजे लोकांना कदाचित वाटेल हे असं कसं म्हणतो हा, तर त्याचं मूळ तिथून नारायण इथे गेल्यानंतर अण्णांनी लावलेलं हे बीज निवलेचे रोप लावी गेल्याद्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी. 2 दिवस चाललेला कार्यक्रम हा सुंदर आणि छान झाला. उत्तम प्रकारे इथल्या कार्यकर्त्यांनी स्वामी भक्तांनी आपापल्या परीने सगळं योगदान देऊन सर्व प्रकारे सर्वांना आनंद देऊन जाणारा आजचा कार्यक्रम ठरला. धन्यवाद. या निमित्ताने उपासना धाम परिसरामध्ये आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दुपारी सामूहिक प्रार्थना व आरती संपन्न झाली. या समस्त भक्त मंडळींनी तिथे आचार्यादी ब्राह्मणांना बोलावून 2 दिवसाचा जे प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम केलेला आहे तो मान्य करून घ्या. या करीत असलेल्या सर्व कर्मामध्ये मनुष्य स्वभाव धर्माप्रमाणे यजमान कुटुंबीय मित्रमंडळी नातेवाईक मंडळी आलेल्या भक्तजनांकडून गुरुजनांकडून चालण्यात बोलण्यात वागण्यात साधन सामग्रीमध्ये मंत्रातंत्रामध्ये कमी जास्त काही प्रकारचे दोष राहिले असतील तर मातृवत्सल्याने सर्वांना क्षमा करा. या सर्व भक्त मंडळींच्या पाठीमागे असलेल्या सर्व क्लेशपीडा दूर करा. त्यांच्या मनातील ज्या ज्या काही सांगण्यासारख्या न सांगण्यासारख्या चांगल्या इच्छा आहेत त्या सर्व परिपूर्ण करा. शेरास सवाशे जसा उत्कर्ष सर्वांना प्राप्त करून द्या. अपेक्षित असलेल्या लोकांचं सहकार्यही सर्वांना वेळच्या वेळी मिळवून द्या. ज्या ज्यावेळी तुम्हाला हाक मारतील त्या त्यावेळी त्यांच्या पाठीशी उभे राहा. Jai
त्यानंतर भाविकांनी मूर्तींचे दर्शन घेतले. त्यानंतर महाप्रसाद संपन्न झाला. तर 2 दिवस भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कुटुंबियांना विनंती आहे, परिवारातल्या सदस्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्व या सोहळ्याच्या समारोप प्रसंगी श्री गणपत मटकर यांनी सर्वांचे आभार मानले. तर मान्यवरांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर श्री गणपत मटकर, परमपूज्य अण्णा महाराज, त्यांचे मुलगे पद्माकर कुलकर्णी व श्रीकांत कुलकर्णी दाम्पत्य, गोवा मापसा येथील निलेश सुभेदार दाम्पत्य, श्री स्वामी समर्थ मठ शिवडावचे विश्वस्त बाळा नारकर्णी, श्री स्वामी समर्थ उपासना धाम पंढरपूरचे विश्वस्त श्रीकांत लाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करूळ हायस्कूलचे शिक्षक सिद्धेश खटावकर यांनी केले. निर्धार न्यूज कणकवली.